आमकां एक आशिर्वाद दिले तेन्ना वाल्केश्वरांत. आतां आमी त्या कार्यक्रम प्रारंभ करताची. हांगा मॅटर बेसलांची वाट सोडका. हे वर्स SSC स्टुडंट SSC भितर हायेस्ट मार्क कळले एक चेलयेक आमी प्रथम जावन तिका सोमेल हातान सन्मान करताची. अनुश्री भागवत 10th स्टँडर्ड तिका 95.20% मार्क मेळ्ळेलो आसा. ती वयर येवका म्हणून रिक्वेस्ट करता. 95.20% अनुश्री भागवत. तिका लागता तिका लागता दिता पुढे तिका लागता चेडवान सूर्य स्वामी नमस्कार घालका मागीर प्रसाद घेवका म्हणून रिक्वेस्ट. दोनीचे विरज कामत 84% 9th स्टँडर्ड 11th स्टँडर्ड सॉरी 11th विरज कामत 11th नमस्कार. तिन्नीचे दिव्या शणै 12th कॉमर्स 88.17%. शारदा प्रभू 12th स्टँडर्ड सायन्स 94.20%. दीपिका किणी BCom 87%. रोहित शणै BMM 73.25%. रोहित शणै BMM 73.25%. वृषाली नायक PGDM 75.17%. वृषाली नायक PGDM 75.17%. राधिका किणी नेक्स्ट राधिका किणी PhD हॉनर्स. राधिका किणी PhD हॉनर्स. तिने ऑस्ट्रेलिया केलेलें हॉनर्स. नागराज पै MD 71.25%. तन्वी नायक प्रतीक शणै प्रथमेश पै आयला जाल्यार हांगा येवका इमिडिएटली. आयला आमकां सांगा येनीत नावा ओके ना येनी चल. एक विषय म्हाका सांगता भारी आनंद जाता. आमी सत्यनारायण महापूजा सुरू करतना 87 88 आणतो आमगेले जन ಸ್ವಲ್ಪ आसल्यारे हांगा केलो फॅमिली सुमार वर्स करून हांगा मोकाम आसलेच. त्या टायमार आमी प्रारंभ करतना आमकां सभे कूड म्हणना मिटींग करचा जागो ना कसलें ना आसलें. तेदना प्रकाश V नायक हांणे प्रकाश म्हणटा आमी तांणी तांगेले घरांत आसले एक जागो दिवन आमगेलें तें मिटींग रूम जालें. तशीच जी आमगेले मिटींग करतना आमकां कसो सहकार जावका की तें पुरा दिवन सुमार वर्स ताणें आमकां सतत हेल्प केलेलो आसा. ह्या विशय जावन तांकां आज आमगेल्या समाजा तर्फेन स्वामाल हातान तो सन्मान करच्याक आमकां भारी संतोश जाता. प्रकाश मामाने तागेले चेडवान बायलेन वयर येवका म्हणून रिक्वेस्ट. तीनच न्हू भितर एक प्रकाश मामू हांगा 19 डिसेंबर 19th 1948 जन्म आयलो. बेसिक एज्युकेशन ताणें BSc करून ग्रॅज्युएशन केलेलें. त्यानंतर ताणें हॉटेल बिझनेस केलें. तांबे रेस्टॉरंट म्हणून सगळ्यांक गोत आसता पळय तांबे रेस्टॉरंट म्हणून हॉटेल बिझनेस केलेलें 1972 to 91 ताई SK मल्याल वटू. तशीच जी ताणें स्पायसीचा बिझनेस केलें मस्त वर्स. मागीर सोशल सर्वीस करून आमगे समाजाक मस्त हेल्प केलेलो आसा.
ताका 1973 भितर ताका वर्डीक जाली साधना प्रभुली ओटो ती हाऊस वायफ तिवे ग्रॅज्युएट BA तिका 2 चेडवां प्राजक्ता मलगड धुव तिणें BDS केला MDS केला आनी आतां ती प्रॅक्टीस करता आसा तशीच तिगेल चल्लो जयेश तो डॉक्टरो MS ऑर्थोपेडिक्स आसा आनी आज थाणान तो भारी पॉप्युलर आसा तागेले स्किल की तागेले प्रॅक्टिसान भारी हुशार आसा यंग आसा आमगेले समाजाक एक मुखावेले एक व्हडलें एक तुक देवाश अनेक व्यक्ती म्हळ्यार आमच्या समाजांत त्या टायमार आमकां मस्त हेल्प केलें म्हळ्यार डॉक्टर गड्यार माम गणेश गड्यार माम आमी आमगेले सत्यनारायण पूजा प्रारंभ करतना आमगेले 200 जन आसलेची सादारण मेंबर्स म्हणून त्या टायमार आमी सतत एक 3-4 महिने तागेले मोटर बायकार वचून थाणा आसले मुला वचून पुरा जनाक लोकेट करून आमी तांकां मेंबर केलेले म्हाका आजीक उडगास येतास तांणी हे पुजे वेळार आमकां संपूर्ण सहकार केलेलो आसा डॉक्टर गणेश गडियार आनी तागेले बायल आशा गडियार डॉक्टर गडियार मामाल जन्म हेजमाडीन जालेले लेट अनंत गडियार आनी श्रीमती सुमित्रा गडियार तागेलें एज्युकेशन 6th स्टँडर्ड ते कारकळा जालें ताजे नंतर तो बोर्ड हायस्कुलान शिकलो हेजमाडीन 1916 तो बॉम्बे आयलो बॉम्बे येवन तो इंटर सायन्स करून मागीर खालसा कॉलेजा भितर ताणें एडमिशन घेतलें माटुंगान 1962 1962 नंतर तो जॉयंट मेडिकल ग्रँट मेडिकल कॉलेजान जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स थंय ताणें MBBS केलें आनी इंटर्नशीप केलें मागीर ताणें हांगा प्रॅक्टीस सुरू केलें मेडिकल प्रॅक्टीस ताणान 1970 देखून आज थंय तो प्रॅक्टीस करतास तागेले बायल आशा 1917 तागेलो गडियार मामा वाडीक जाली 21 मे 1970 तांकां 2 चेडवां विनय आनी सनय म्हणून तांणी शिकून बायचे गांवां आसाच तिन्नीचे व्यक्ती कोण म्हळ्यार आमगेलो आचार्य माम रमानंद आचार्य ताण जाल्यार आमगेले सत्यनारायण पूजा सुरू करतना तागेली सगळी फॅमिली तागेले बायल आनी तागेले चेल्यो वयऱ्यो तांणी मस्त आमकां हेल्प केलेलो आसा मस्त कार्यक्रम तांगेले निमित्त जाल्लो आसा थाणान त्या टायमार सेनापूर रमानंद आचार्य SR आचार्य म्हणून तो बारी आमगेले सर्कला भितर पॉप्युलर आसा 1935 एप्रिल 18 तागेले बॉर्न जालें कुंदापुरांत तागेले बापूस एडवोकेट जावन आसलो SN आचार्य तो ताणें तागेलें ग्रॅज्युएशन कोड्याला केलें ताजे नंतर मुंबय येवन तो 1960 भितर वोल्टास कंपनी भितर जॉयन जालो तागेलें रिटायरमेंट वोल्टास जालें तागेले बायल वसंती राव तांकां 2 चेडवां 2 चेले चेडवां मम्मत आनी सुजात म्हणून तांकां 2 जाणांक वार्डीक जावन तांणी एब्रोड सेटल जालेलो आसाच जनाक थँक्स आनी GSB मंडळाक तांणी म्हाका आमकां फॅसिलिटेशन केले खातीर जावन थँक्स आतां मी सकडे राखून बसल्याचे आमगेले स्वाम्यान आशिर्वाद करून आमकां आशिर्वाद कोरका म्हण आमी मागून घेताची हांव स्वाम्या लागीं आमगे समाजा तर्फेन स्वाम्याल्या चरणारे प्रार्थना करता
सर्वस्य बुद्धिरूपेण जनस्य हृदि संस्थिते स्वर्गापवर्गदे देवी नारायणी नमस्ते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. प्रथम देवगुरूंचे स्मरण करून उपस्थित समस्त शिष्यवर्गांस भक्तवर्गांस प्रीती नारायणी समपूर्वक आशीर्वाद करतात. आयच्या दिवसाक तुम्ही हांगा मुंबई शहरातीलच एक ठाणा ह्या परिसरातील तुम्ही समस्त शिष्यवर्गान भक्तवर्गान श्रद्धा निष्ठापूर्वक विनंती आणि आमगेल चातुर्मास अंदू आमगेले शाखा मठान वाळकेश्वरान चलता असा ह्या संदर्भात तुम्ही सर्वांनी विनंती केली की हांगा तुमचे समाज स्थापना जावन 50 वर्ष जायत आयिल्ले आसा. म्हणटना तशीच हांगा तुम्ही प्रतिवर्ष सत्यनारायणाची पूजा या नवरात्री कालावधीन तुम्ही करतात. म्हणटना त्या वर्षी तुमगेले हे 25 वर्ष जाल्ले निमित्तान तुम्ही हो कार्यक्रम तुम्ही दवरिल्लो आसा. तुमगेले योगायोगान आमगेले चातुर्मास अंदू मुंबईत आशिल्ले कारणान तुम्ही हांगा आमकां येवन आशीर्वाद करता म्हणून विनंती केली. त्या विनंतीस मान दिवन आयच्या दिवसा येवन पाविल्ले आसा. नवरात्रीन तशी पळोवचें गेलें जाल्यार आमी जास्ती करून देवीची उपासना शक्तीची उपासना आमी करतात. अशें आसतना हांगा तुमी सत्यनारायणाची पूजा करचें म्हणलें जाल्यार हे अत्यंत योग्य जावन आसा. कित्याक म्हणलें जाल्यार आमी सर्व जाण शक्तीची उपासना आराधना आमी करताच. परंतु शक्तीची उपासना आमी करत आसतना देवीची उपासना आमी करत आसतना ती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती म्हणून म्हणतात. म्हणटना ह्या तिनीही रूपांत आशिल्ले कारणान देवीची उपासना ही जायत आसा. तशें आसतना तशें आसतना नारायणाची उपासना करणे म्हणल्यार हे अत्यंत महत् दुर्लभ म्हणून सांगिल्लें आसा. विष्णूची आराधना उपासना करणे हे महत् दुर्लभ म्हणून सांगिल्लें आसा. कारण कित्याक म्हणलें जाल्यार आमी खंयचेही कार्य अथवा अनुष्ठान आमी जर करचे आसले जाल्यार सुद्दां आमगेली एक मनान कसल ना कसल पूण एक इच्छा आसता. आमी इच्छा दवरूनच आमी खंयचे तरी एक कार्य करता किंवा अनुष्ठान आमी करतात. इच्छा ना जाल्यार आमी तें कार्य करच्याक वचना. अशी पळोवचें गेलें जाल्यार प्रत्येक प्राणी मात्रान कसल ना कसलपणी तागेली इच्छा आसताच. तातल्या तातूंत मानवाक म्हणलें जाल्यार तागेली इच्छेक तर कसलेही मर्यादाच ना. ते म्हणल्यार अमर्यादच जावन आसा. एक इच्छा पूर्ण जाली की आनी एक इच्छा आपोआपच निर्माण जाता. म्हणटना ही इच्छा पुर्ती खातीर आमी प्रत्येक खंयचे ना खंयचे तरी देवाची आमी उपासना आराधना आमी करत आसतात. परंतु तातल्या तातूंतही आमी जर नारायणाची जर उपासना जर केली जाल्यार ती इच्छा आमची जी कितें आसा ती पूर्ण करताच. परंतु त्याही पेक्षा मोक्ष मुक्ती ही सुद्धा प्राप्त करून दिता म्हणून सांगचे विचार. कारण कित्याक म्हणलें जाल्यार नारायणाचं महाविष्णूचं मोक्ष प्राप्त करून दिता. परंतु तातल्या तातूंतही जर आमकां जर ते मोक्ष जर प्राप्त जर करून घेवचे असले जाल्यार सुद्धा आमकां जर ज्ञान जर प्राप्त करून घेवंक जाय जाल्यार ईश्वराची उपासना प्रथमतः करूंक जाय म्हणून सांगचे विचार. ईश्वराची म्हणल्यार महादेवाची उपासना प्रथमतः करूंक जाय म्हणून सांगचे विचार. कारण कित्याक म्हणलें जाल्यार आमी जर ज्ञान जर प्राप्त जर करून घेवना जाल्यार आमी मोक्ष कसो म्हणून आमी मेळयतले आमकां कसल म्हणून कळटलें तें. त्या खातीरच आमकां जर ज्ञान जर प्राप्त जर करून घेवंक जाय जाल्यार ईश्वराची उपासना आनी ताजेच बरोबर आमी देवीची उपासना ही सुद्धा करूंक जाय म्हणटना सांगचे विचार. एकंदर उपासना आमी ज्या देवाची आमी उपासना करता त्या देवाची आमी उपासना करत आसतना आमी केवळ मुर्ती पळोवन आमी उपासना करचे अशें न्ही. तर ती मुर्ती ज्या मुर्तीची आमी उपासना करता त्या मुर्तीची उपासना करचे पयलीं आमी जाचे मुळे हे जीवन हे चलत आसा जाचेन हे जगत उत्पत्ती स्थिती ही जी चलत आसा म्हणटना आमी ते पयलीं समजून घेवन तदनुसार आमी जे कितें विचार आसा आमचे धर्मान कितें सांगिल्लें आसा वेदान कितें सांगिल्लें आसा ते पयलीं आमी समजून घेवन आमी त्या प्रमाणे त्या देवाची आमी उपासना आराधना आमी करूंक जाय म्हणून सांगचे विचार. तशें त्या खातीरच आमी देवाची उपासना आराधना आमी करत आसतात. तशें आसतना आमी ही उपासना करत आसतना सुद्दां आमी ती दृढ म्हणल्यार स्थिर जावन आमी ती करूंक जाय म्हणून सांगचे विचार. एक वर्स केले मुखावेले वर्स सोडून दिले वापस केन्ना की मना दिसले वापस आमी आनी एकदां केले. परंतु आमकां आनंद जाता कित्याक म्हणल्यार तुमी गेले 25 वर्ष सतत वर्सान 2 फावटी तुमी देवाची उपासना आराधना तुमी करत आसा म्हणून सांगचे विचार. एक रामनवमी दिसाक आनी
नवरात्री दिसान म्हणटाना अत्यंत स्तुत्य जावन आसा. कारण कित्याक म्हणल्यार संतान सांगिल्लें आसा उपासनेला दृढ चाल व्हावे म्हणून सांगिल्लें आसा. ज्याची आमी उपासना करता, मागीर ती ईश्वराची आसुनी, देवीची आसुनी, महाविष्णूची आसुनी, गणपतीची आसुनी, ज्या देवाची आमी उपासना करता ती उपासना आमी जर दृढ म्हणल्यार स्थिर जावन जर आमी जर सतत जर आमी जर ती चालू दवरूंक ना जाल्यार ताका कसलेच अर्थ ना म्हणून सांगचे विचार. त्या खातीर आमी ज्या देवाची आमी उपासना आराधना करता त्या देवाची उपासना आमी सतत करूंक जाय आनी मनान त्या परमात्म्याचें चिंतन स्मरण आमी दवरत रावंक जाय. जाल्यार आमी जिवनांत कितलेय कश्ट आयले तरी सुद्दां तो परमात्माच आमकां योग्य ते वेळेक योग्य ती सद्बुद्धी दिवन आमगेले कसलेय कश्ट आसा ते आमगेले दूर करून घेवन आमकां आनंद प्रदान करता, तागेले अनुग्रह आशिर्वाद आमकां प्रदान करता म्हणून सांगचे विचार. आमी कितें करता म्हणलें जाल्यार आतांच आमी सुरवेक तुमकां सांगलें की प्रत्येक प्राणी मात्र तातल्या तातूंत मनुष्य म्हणटना तो प्रत्येक हातून इच्छा दवरूनच तो कार्य करता. आमी संकटांत आसतना आमी परमात्म्याक स्मरण करता, सुखांत आसतना आमी केन्नाय परमात्म्याक स्मरण करना. परंतु हे अत्यंत चुकीचें आसा, अयोग्य जावन आसा. म्हणटना ताजे खातीरच आमी परमात्म्याचें सतत स्मरण आमी दवरूंक जाय. कश्टांत आसो अथवा सुखांत आसो आमी परमात्म्याचें स्मरण दवरचें म्हणल्यार ही सुद्दां एक उपासनाच आसा म्हणून सांगचे विचार. उपासनेला दृढ चालवे म्हणून सांगिल्लें आसा. तशेंच भूदेव संतांशी सदा नमावे. योगायोगान आमी सर्व सारस्वत म्हणटना आमगेले सारस्वतांक कुलदेव तशेंच कुलगुरू हे आमकां लाभिल्ले आसा आनी आमचे समाज सतत कुलदेवाचें दर्शन तशेंच कुलगुरूंचें दर्शन आशिर्वाद अनुग्रह करत घेत आसा म्हणून सांगचे विचार. म्हणटना भूदेव संतांशी सदा नमावे म्हणून सांगिल्लें आसा. म्हणल्यार ह्या पृथ्वी तला वयर आशिल्ले स्वामी देव संत हांकां आमी सतत नमन आमी करूंक जाय. योगायोगान तुमी ते करत आसा म्हणून आमकां अतिशय संतोश जायत आसा. देव तुमकां सर्वांक बरें करूं म्हणून आमी प्रार्थना करून आशिर्वाद करतात. तशेंच खंयचेही आमगेल्या जिवनांत आमगेलें जर खंयचेय कार्य जर घडूंक जाय जावं आमकां खंयचे हातून आमी आतां सर्वेकच सांगलें की आमगेली इच्छा आसता, ती इच्छा जरी आसली तरी सुद्दां आमी जर प्रयत्न जर करूंक ना, कर्म जर करूंक ना जाल्यार आमगेली ती इच्छा आमी अशी मनान दवरून घेतली जाल्यार कशें जातलें. ताज्या खातीरच आमी कार्य म्हणल्यार कर्म हे करत रावंक जाय. परंतु हे कर्म दोन प्रकारचे आसता, एक सत्कर्म आसता, एक दुष्कर्म आसता. तातल्या तातूंतही सत्कर्म हे मनुष्याक केन्नाही सद्गतीक म्हणा आनी तागेले मुखारचें जीवन हे अत्यंत सुखद सुरळीत जावंक जाय जाल्यार ताणें सत्कर्माक प्राधान्यता दिवंक जाय. आजकाल आमी कितें करता म्हणलें जाल्यार म्हणजे आमी अशें सहज जावन आमी सांगता आसा की आमी काही विशयान अशें आसता की आमी एक एक वेळा आमी वायट विचार करतात आनी आमगेले कडल्यान कळत नकळत आमगेले कडल्यान दुष्कर्म हे जायत आसता. परंतु ताजे पासून आमकां जर जे मेळचें जे फळ आसा हे सुखद उरना, केन्नाय ते दुःखदच जावन आसता. ताज्या खातीरच आमी दुष्कर्माक आमी प्राधान्यता दिवच्याकच नज इतलें न्ही तर आमी ते मनांत हाडच्याक नज. आमी त्या खातीरच सत्कर्माकच प्राधान्यता आमी सत्कर्मानच आमी आमगेलें जीवन म्हणल्यार बरें कर्म करूंक जाय. जशें आमी देवाची उपासना आराधना आमी करता तशीच कोणाक मदत करचें, गरजू व्यक्तीक मदत करचें जावं बरें खंयचे कार्याक आमी मदत करचें म्हणल्यार हे सुद्दां सत्कर्म आनी हे सुद्दां उपासनेच्या हातूनच येता म्हणून सांगचे विचार. त्या खातीरच सत्कर्म करत करतच आमी आमचें वय हे घालवत रावंक जाय म्हणून सांगचे विचार. आनी तशीच आमी सर्वांमुखी मंगल बोलवावे म्हणूनय सांगिल्लें आसा. आमी कितें करता म्हणलें जाल्यार आमगेलें खंयचें कार्य जावचें असलें जाल्यार आमी तेन्ना आमी गोड गोड उलयतात. मागीर आमगेलें काम जालें की आमी ताका गोड उलोवचें सोडात, विंगडच उलोवचें लागता. तें कसो उलयता म्हणून आमकां कळना. त्या खातीरच आमी आमगेलें काम जावचें तितलें तरी आमी गोड गोड उलोवचें तें न्हयच तर केन्नाय आमी सर्वांमुखी मंगल बोलवावे म्हणल्यार केन्नाय मंगल जावन सुखद जावन आमी उलोवंक जाय. फटू उलयले कसगे उलयले म्हणल्यार ताका कसलेय अर्थ उरना. त्या खातीरच मंगल जावन आनी जे आमी कोणा कडेन उलयता ताका सुद्दां आनंद जावंक जाय जाल्यारच तो मुखार वापस आमगे लागीं उलोवचें येता, बरें ताका मनाक आनंद जाता. कारण आमी जें कितें उलयता तें मनान जर उलयलें जाल्यारच समोरच्या व्यक्तीक तें कळटा. आमी मनान एक दवरचें आनी तोंडार विंगडच उलोवचें म्हणल्यार ताका कसलेय अर्थ उरना. त्या खातीर सर्वां कडेन आमी उलयता आसतना आमी मंगल जावनच म्हणल्यार योग्य त्या वेळेक आमी योग्य तें उत्तरच उलोवका. योग्य ते वेळेक जर आमी जर अयोग्य उत्तर जर उलयलें, अयोग्य वाणी जर आमी जर वापरली जाल्यार येद्राच्या मनशाकय कश्ट जाता आनी आमी उलयतकर आमकांय कडेन पश्चाताप जाता. त्या खातीरच आमी जिवनांत केन्नाय सर्वांमुखी म्हणल्यार सगळ्यां मुखार आमी मंगलच उलोवंक जाय, बरें उलोवंक जाय की ताच्यान
येद्राच्या व्यक्ती काही समाधान जावंक जाय आणि आमकांय समाधान जावंक जाय म्हणून सांगचे विचार. तेन्ना हे संतवाणी हे संत वाक्य विचार आमी तुमकां कित्याक सांगता आसा म्हणलें जाल्यार संतान आमगेल्या जिवनांतू मनुष्यान खरें जिवन कशे रितीन चलोवंक जाय हे संतवाणीन मस्त सांगिल्लें आसा. तशेंच भागवतान ती तशीच सांगिल्लें आसा, वेदान सांगिल्लें आसा. परंतु वेदाचे अर्थ सर्वांकच ते आत्मसात करून घेवचे शक्य जायना. त्या खातीरच ते मंत्रद्वाराच आमी परमात्म्याची उपासना आराधना त्या दृश्टीन ती वेदाचे आमी ते मंत्रद्वारा उपासना आराधना आमी करूंक जाय म्हणून सांगचे विचार. अर्थ जरी आमकां कळना जाल्यार तरी सुद्दां आमी तेजें श्रवण आमी करूंक जाय. कारण श्रवण ही भक्ती सुद्दां परमात्म्याक आमी पावून घेवचें म्हणल्यार आमी ताजे आनंद आमी पावून घेवचे हे सुद्दां योग्य म्हणून सांगिल्लें आसा. कारण कित्याक जशें आमी परमात्म्याचें चिंतन स्मरण करता, श्रवण म्हणटाना आमी भक्ती गीत तुमी हांगा भजन करतात ते आनी 4 लोक आयकता म्हणल्यार श्रवण भक्ती जाली. म्हणटना हे आमी मंत्र हे सुद्दां आमी श्रवण करत रावंक जाय. त्याच बरोबर संतवाणी जे कितें आसा ते संतान कितें सांगिल्लें आसा ते सुद्दां आमी समजून घेवन त्या प्रमाणे आमी आमगेल्या जिवनांत तशी आमी उतरवचें म्हणल्यार त्या दृश्टीन चलचें आमी प्रयत्न आमी करूंक जाय. आतांच सांगलें की आमगेले तुमी आतां हांगा सर्व जाण म्हालगडे आसा, तुमकां सर्वांक एक संस्कार आसा तशें आतांची चेडूं कोणी येनात. हाजें कारण कित्याक म्हणलें जाल्यार हे आमी जशें तांकां आमगेले वयर आमकां कशें आमी चड हें करता तशेंच आमी तांकां जर योग्य रितीन जर संस्कार जर दिले ना त्या वेळेक त्या वयाक जाल्यार ते तांगेल रितीन तांणी चलता आसता. त्या खातीरच आमी त्या वेळेक ते संस्कार आमी दिता उरूंक जाय जाल्यार ताका म्हत्व आसा. आनी संस्कार जर दिवंक ना जाल्यार आमी मातीचे घट ताका जशें ल्हान म्हणजे माती आसतना आमी ताका जर घटाचे जर आकार दिले, एक आमी पॉट तयार करता जे आमी आकार दिले जाल्यार ते तयार जाता. ताका आमी माकडाचे आकार दिले जाल्यार ते माकड जाता.